जर तुम्ही रायगड पाहायला येताय तर तिथनं फक्त 30 किलोमीटरवर असलेला हा कुंभे धबधबा पाहायला कधीच विसरू नका. आम्ही कुंभे वॉटरफॉलच्या रस्त्याला जात असतानाच तिथं घाटात एक दरड कोसळलेली. मला तर वाटत होतं की आता इथनच आपल्याला माघारी जावं लागतंय की काय, पण त्या पॉकलेनवाल्या दादाने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला जायला. कुंभे वॉटरफॉलला जायचं म्हणलं ना काय तर सगळा 30 किलोमीटरचा घाटच आहे, असा वर 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 जात जायचंय आपल्याला. पण त्या रस्त्यातनं जात असताना बारकं बारकं छोटं छोटं वॉटरफॉल दिसत होतं, ते बघून खरंच भारी वाटत होतं. आणि तुम्ही पण बघू शकता जाताना एकंदरीत वातावरण पण मस्त झालं होतं. कुंभे वॉटरफॉलच्या जवळ पोचलं ना ही एक टनल लागतो खतरनाक असा, लय डेंजर आहे हो बघता. हे टनल आम्ही कसा तरी पार करतो, पण आम्हाला तिथं पोलीस सांगतात की तुम्ही या टनल मध्येच गाडी लावा, कारण का तिथं कधी पण पुढे दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा गाडी निघणार नाही बाहेर, तुम्ही इथंच अडकून बसचाल. आम्ही मग तिथंच तिथल्या बोगद्यातच गाडी लावतो आणि तिथनं चालत जातो. मग आम्हाला मग 2-3 किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता चालत कुंभे वॉटरफॉल पशी जाण्यासाठी. आम्ही कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंट पशी तर पुसतो, पण तिथनं तो व्ह्यूच दिसत नव्हता जो आम्हाला बघायचा होता. आम्ही मग नंतर शोधाशोध करायला लागतो की नेमकं कुठनं रोड आहे, कुठनं जायचंय नेमकं. आम्हीच मग इकडे तिकडे हिंडून हिंडून मग रोड शोधून काढतो. फायनली मग खतरनाक असा व्ह्यू आम्हाला बघायला भेटतो कुंभे वॉटरफॉलचा. तर गाईज मी सध्या कुंभे वॉटरफॉलला आलोय. आईच्या गावात काय व्ह्यू आहे तुम्ही फक्त चेक करा. आई शपथ खरंच